वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मीन्स चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी संदर्भातला आज दुसरा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. यापूर्वी आपण 15 क्वेश्चन 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे विचारले होते मित्रांनो, त्या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे. आता 16 ते 30 म्हणजे नेक्स्ट 15 क्वेश्चन 2024 म्हणजेच 10 नोव्हेंबर 2024च्या परीक्षेमध्ये जे विचारले गेले होते मित्रांनो, तेच प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचा जो बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते वेळेवर पाहायला मिळेल. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 1 म्हणजे पूर्वीच्या परीक्षेमध्ये जशा प्रकारे मोठे मोठे प्रश्न विचारले गेले होते मित्रांनो आणि खूप कठीण प्रश्नपत्रिका होती बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. प्रश्न असा आहे की मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादाविषयी खाली काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान असत्य आहे. तर हे बघा मित्रांनो, प्रायोगिक पद्धती आहे त्याची मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. त्यापैकी असत्य विधान कोणते ते आपल्याला या ठिकाणी काय आहे ओळखायचं आहे. या पद्धतीच्या निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते. ओके. मनुष्याला भावना लपविता येतात, त्यामुळे निष्कर्षावर परिणाम होतो. ज्या व्यक्तीवर प्रयोग करायचा आहे तिची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येऊ शकतात आणि काही समस्याच्या बाबतीत प्रयोग करता येत नाही. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर ते फेराफेर करणे शक्य होते. हे बरोबर उत्तर आपला या ठिकाणी काय आहे असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 2 इथे दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात, त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराच्या बांधा व आकारमान यावर होतो. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी काय आहे मित्रांनो दिलेलं आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असेल ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच मस्तिष्क ग्रंथी. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे की संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष, संबोध हळूहळू निर्माण होऊन डॅश डॅश वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागते. आता ते वय कोणते? ओके. भूत, वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागते. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 8 ते 9, 12 ते 19, 5 ते 6 किंवा 15 ते 16. तर बघा या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 5 ते 6 वर्ष. ओके, या ठिकाणी बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी दिलेला आहे की एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थल कालाचे भान राहत नाही. या प्रकारच्या अवधानाला डॅश डॅश असे म्हणतात. 4 ऑप्शन दिलेले आहे. अभ्यस्त अवधान, ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान किंवा हेतुपूर्वक अवधान. तर हे बघा मित्रांनो, योग्य जे उत्तर असेल ते असेल अभ्यस्त अवधान. ऑप्शन क्रमांक 1 काय आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. जरी तुमचा हिंदी भाषा 1 असेल, मराठी भाषा 2 असेल, तरी तुम्हाला चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉगॉजीचं जे सेक्शन आहे मित्रांनो किंवा म्हणजे SST, सायन्स, विज्ञान, मॅथमॅटिक्स, EVS हे सगळे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला फक्त मराठी भाषेतच पाहायला मिळेल. मराठी आणि इंग्लिश जरी तुम्ही भाषा 1 हिंदी निवडली तरी संपूर्ण पेपर जे असतो मित्रांनो ते मराठी भाषेमध्येच असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमारावस्थेचे वैशिष्ट्य नाही. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कुमारावस्थेत मुलामुलींची सत्वाची भावना अत्यंत तीव्र असते. बरोबर आहे. कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असतात. कुमारावस्थेतील विद्यार्थी प्रौढ होण्याच्या मार्गावर असतो. हे सुद्धा बरोबर आहे. कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांच्या गरजा, अभिरुची यांचा विचार करून अध्यापन केले पाहिजे. हे सुद्धा काय आहे मित्रांनो बरोबर आहे. परंतु या ठिकाणी दिलेलं आहे कुमारावस्थेची वैशिष्ट्ये नाही. तर हे बघा
पर्याय क्रमांक 2 जो या ठिकाणी दिलेला आहे ते कुमारावस्थेची वैशिष्ट्ये नाही, कारण की कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात, हे जे आहे ते वैशिष्ट्य नसणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल मित्रांनो, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 विचारलेला आहे की मॅकडोगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तींचा समावेश होतो, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि जे बरोबर उत्तर असेल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए प्रार्थना काय आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. तर हे बघा मित्रांनो, 10 नोव्हेंबर 2024 रोजीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. दररोज आपण 15-15, 20-20 प्रश्न या ठिकाणी डेली म्हणजे आपण अभ्यास या ठिकाणी सुरू केलेला आहे मित्रांनो. प्रिव्हियस इयर म्हणजे आपण 2024 ते 2013 पर्यंत सगळे प्रश्न म्हणजे सुरुवातीच्या 15 दिवसात पाहणार आहोत मित्रांनो आमच्या चॅनलच्या माध्यमातून. प्रश्न असा आहे की एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. बरोबर आहे. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते. एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते. वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला डॅश डॅश असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7 हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेला आहे. खंडश पठन पद्धती, समध्यतर पद्धती, प्रपाठ पद्धती किंवा स्मृती सहाय्यक पद्धती. तर हे बघा मित्रांनो, आन्सर कीमध्ये जे बरोबर उत्तर दिलेलं आहे ते समध्यतर पद्धती दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 प्रश्न क्रमांक 8 विचारलेला आहे की व्यक्तिविशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळाल्याच अनुभव घेतल्यावर त्यादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबवितो. हे थॉर्नडाईक यांच्या डॅश डॅश या उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे. अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी विचारला होता मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 चेतक प्रतिसाद उपपत्ती या ठिकाणी प्रतिचार दिलेला आहे, परंतु चेतक प्रतिसाद उपपत्ती थॉर्नडाईकची उपपत्तीचे नाव आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 विचारलेला आहे की उद्दिष्टाचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॅश डॅश यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावनात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो त्याचे टप्पे म्हणजे उद्दिष्टे निश्चित करून त्याचा क्रम निश्चित केला आहे. कोणी केला आहे? ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 आपण या ठिकाणी पाहत आहोत. बांदुरा, डॉक्टर ब्लूम, पियाजे आणि आसुबेल. तर हे बघा ऑप्शन क्रमांक 2 जे असेल डॉक्टर ब्लूम काय असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे मित्रांनो. स्वाभाविकीकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण इत्यादी घटकांचा समावेश उद्दिष्टाच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो, असा प्रश्न नेमका या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे. क्रियात्मक क्षेत्र, ज्ञानात्मक क्षेत्र, बोधात्मक क्षेत्र आणि भावनात्मक क्षेत्र. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असेल ते असेल ऑप्शन क्रमांक 1 क्रियात्मक क्षेत्र. ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज़ व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज़ चैनल सब्सक्राइब करा. दोस्तों, अगर आप भाषा 1 हिंदी लेते हैं, भाषा 2 मराठी लेते हैं, तो आपको पूरा का पूरा पेपर जो है दोस्तों वो मराठी भाषा में ही देखने के लिए मिलेगा. सिर्फ आपको हिंदी का जो सेक्शन है वो हिंदी में ही आएगा, बाकी सारा का सारा पेपर क्या है दोस्तों आपको मराठी भाषा में ही देखने के लिए मिलेगा. साथ ही साथ अगर आप हिंदी के क्वेश्चन सेट खरीदना चाहते हो दोस्तों, तो आप जो है डिस्क्रिप्शन में जाकर हमारी कॉन्टैक्ट डिटेल दी गई है, वहाँ से आप हमें कॉन्टैक्ट कर सकते हैं. और हम बता रहे हैं आपको कि हिंदी के क्वेश्चन सेट खरीदने के बाद और हमारे हिंदी के लाइव क्लासेस देखने के बाद क्लासेस आप लोगों के लिए बिल्कुल फ्री रहेंगे दोस्तों. रिकॉर्डेड वीडियो यूट्यूब पर और हमारे क्लासेस उसको देखने के बाद आप 25 नंबर से कम नहीं लेकर आएंगे, ये हम आपसे क्या है यहाँ पर वादा करते हैं. तो प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए. चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए. देखेंगे अगला प्रश्न क्रमांक 11. देखिए प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान निकष संदर्भीय कसोटीची वैशिष्ट्ये नाही, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला मित्रांनो. बहुतेकदा आहे किंवा नाही हे तुम्ही म्हणजे जेव्हा प्रश्न विचारतो शेवटी नेमका प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे ते मित्रांनो काळजीपूर्वक वाचन करा, कारण नेहमी आहे किंवा नाही असेच प्रश्न जे आहे ते बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीच्या सेक्शनमध्ये विचारले जातात. तर हे बघा, या कसोटीचा मूळ हेतू अभ्यासक्रमाशी निगडित कौशल्याचे किंवा क्षमतेचे मापन करणे हा असतो. बरोबर आहे.
ही कसोटी विशिष्ट इयत्तेसाठी किंवा अभ्यासक्रमासाठी तयार केलेली असते, हे सुद्धा काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे. ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते. ही कसोटी अनुदेशनापूर्वी व नंतर देखील देता येते. तर हे बघा ऑप्शन क्रमांक सी काय आहे, चुकीच्या या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे वैशिष्ट्य नाही. ऑप्शन क्रमांक सी काय असेल मग आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12, अध्ययनकर्त्याला विविक्षित पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्याचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकाने साध्य होते, असा प्रश्न आहे. आणि योग्य जे उत्तर असेल मित्रांनो प्रत्याभरण, ऑप्शन क्रमांक सी काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीमध्ये खूप कठीण प्रश्न जे आहे ते मागच्या परीक्षेमध्ये विचारले गेले होते. प्रश्न क्रमांक 12 हा सोपा प्रश्न आहे. बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट घटकांचा समावेश असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्तेची एक जिन्सी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की थॉट्सन यांचे अनेक घटक सिद्धांत आहे. तर ते मानतात की बुद्धीमध्ये एक नाही अनेक घटक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे थॉट्सन. प्रश्न क्रमांक 14, प्रश्न विचारलेला आहे की विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते, यालाच साधक किंवा अभिसंधान म्हणतात. खाली दिलेल्या विधानामध्ये साधक अभिसंधानाविषयी कोणते विधान असत्य आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे. क्रमन्वित अध्ययनाची कल्पना यावर आधारित आहे, हे बरोबर आहे. एका वेळी एक पायरी, पडताळा, सक्रिय प्रतिसाद इत्यादी तत्वावर क्रमन्वित अध्ययनाची मांडणी असते, हे सुद्धा काय असेल बरोबर असेल. यात प्रबलन तत्व महत्त्वाचे आहे, हे सुद्धा राईट आहे मित्रांनो, परंतु असत्य आहे. म्हणजे साधक अभिसंधान उपपत्ती हल या मानसशास्त्राने मांडली, हे काय आहे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला असत्य विधान या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15 येथे दिलेला आहे की समिष्टवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. भौतिकशास्त्रामध्ये असलेली पृथक्करण करण्याची प्रवृत्ती मानसशास्त्रात उपयुक्त नाही. अनेक संवेदनाची बेरीज म्हणजे अवबोध होत नाही. संवेदनाचे आकलन अलगपणे होत नाही. वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते. तर हे बघा ऑप्शन क्रमांक डी काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते वैशिष्ट्य नाही. अशा प्रकारे मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट 10 नोव्हेंबर 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न विचारले होते चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीच्या सेक्शनमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये 15 प्रश्न आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न एकूण 30 प्रश्न आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे मित्रांनो. जर तुम्ही पहिले 15 प्रश्न पाहिलेले नसेल तर एंड स्क्रीनमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ भेटेल, तिथून तुम्ही ते 15 प्रश्न पाहू शकतात. कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे ते मित्रांनो ते रिपीट होत असतात. तुम्ही सीटेट पहा किंवा TAT बघा मित्रांनो. म्हणून 2013 ते 2024 पर्यंत जी प्रश्नपत्रिका आहे किंवा कशा प्रकारे प्रश्नपत्रिकेत स्वरूप आहे, प्रश्न विचारले जातात ते तुम्ही पाहून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.